नमस्कार, मी हेमाली मोहिते. न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्याबरोबर सेलिब्रिटी अँकर म्हणून कोण आहेत याची उत्सुकता तुम्हाला असणारच आहे. हिंदी छोट्या पडद्यावरून मराठीच्या मोठ्या पडद्याकडे वळलेला मराठमोळा चेहरा म्हणजे अभिनेत्री मृणाल ठाकूर. बॅचलर ऑफ मास मीडिया केल्यानंतर ऑडिशन देता देता हिंदी मालिकेची ऑफर आली आणि मृणालचं करिअरच चेंज झालं. खामोशिया, अर्जुन तसंच सध्या झी टीव्हीवर सुरू असलेली कुमकुम भाग्य या मालिका, दो फूल चार माली हे हिंदी नाटक आणि हॅलो नंदन सुराज्य आणि आजच प्रदर्शित झालेला विटी दांडू हा सिनेमा अशी अभिनयाची यादी मृणाल ठाकूरची आहे. आज आपल्या स्टुडिओत सेलिब्रिटी अँकर म्हणून आपण मृणालचं स्वागत करूया. मृणाल, खूप खूप स्वागत आहे झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये तुझं. तुझ्या बरोबर आणखीन काही बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत. विटी दांडू बद्दल बरंच काही जाणून घ्यायचं आहे. मात्र आपण आधी बातम्यांकडे वळूया. हो, पिंपरी चिंचवडमध्ये निगडी परिसरातील ज्ञानदीप शाळेत महिलांचा दामिनी अवतार पाहायला मिळाला. पाहूया नेमकं काय झालं या शाळेत. मृणाल, ही आत्ताच बातमी पाहिलेली आहे. एका मुलीनं धैर्य दाखवलं आणि कारण आधीच्या 4-5 विद्यार्थिनींबरोबर ही घटना घडली होती, पण त्यांनी हिंमत दाखवली नाही. पण या मुलीने हिंमत दाखवली आणि तेव्हा कुठे या एका नराधमाला चोप मिळालेला आहे. काय वाटतं या घटनेबद्दल? मला वाटतं प्रत्येक मुलीने दामिनीचा अवतार घ्यायलाच हवा. कारण आज मी मुलगी आहे स्वतः, आणि जेव्हा मी लहान असताना मला आठवतं मी रस्त्यात चालायचे तेव्हा रिक्षावाले असो किंवा टॅक्सी ड्रायव्हर असो किंवा रस्त्यात जे ट्रॅव्हल करणारे असो, म्हणजे वेगळीच पद्धतीने ते बघतात आणि इतकं वाईट वाटतं की असं वाटतं की मुलगी होणं पाप आहे का. पण सध्या जर आपण टीव्हीवर पण बघाल, इतक्या साऱ्या मुली आहेत आणि ही जी मुलगी जिने ही स्टेप घेतली आहे, खूप मला अभिमान आहे अशा मुलीवर. आणि आय एम शुअर मुंबईत आणि आय एम शुअर पुढे पण मुली असंच स्टेप घेतील. कोणीही चूप बसू नका. आणि मी विटी दांडू या चित्रपटात एक क्रांतिकारकाची भूमिका केली आहे. तर त्यात जे मला डायलॉग्स जेव्हा मी वाचत होते, बोलत होते, रिहर्स केलं, जेव्हा मी परफॉर्म केलं, इतकं बरं वाटत होतं की एक मुलगी आणि एक क्रांतिकारी म्हणजे ती फिलिंगच वाव आहे. सो कधीही कोणीही, आता सध्या आपण बघत आहोत की इतके रेप केसेस वाढलेत, इतके मोलेस्टेशन्स वाढलेत, कोणीही सहन करायला नाही पाहिजे. कशाला आपण सहन करून घ्यायचं. आणि हा विचार जर तुमच्या मनात येत असेल की तुम्ही एक मुलगी आहात म्हणून तुम्हाला वाईट वाटत असेल, तर प्लीज असं वाटून घेऊ नका. मला एवढंच सांगायचं त्यांना. कारण एक मुलगी ते सगळं काही करू शकते जे एक माणूस नाही करू शकत, एक मुलगा नाही करू शकत. क्रिकेटपटू विराट कोहली यांनी पहिल्यांदाच बॉलिवूड ऍक्ट्रेस अनुष्का शर्मावरील प्रेमाची कबुली दिली आहे. पाहूया विराटची कबुली. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. बघत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज सेलिब्रिटी अँकर म्हणून आपल्याबरोबर अभिनेत्री मृणाल ठाकूर आहे. आपण आज तिला बातम्या देताना, वाचताना ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. आता आपण तिच्याशी थोडी चर्चा करूया. मृणाल, सर्वप्रथम विटी दांडू बद्दल बोलूया. विटी दांडू हा सिनेमा आजच रिलीज झालेला आहे. मगाशी तू चर्चा करताना बोलताना म्हणाली होतीस की एक क्रांतिकारक महिलेची मी भूमिका साकारलेली आणि खूप ग्रेट फिलिंग होतं. पुन्हा एकदा विचारेन की विटी दांडू हा सिनेमा करताना नेमकं काय काय अनुभव आले, कसा वाटला हा सिनेमा करताना? माझी पहिलीच पिरियॉडिक फिल्म आहे ही. आणि गणेश कदम हे आमचे डिरेक्टर, ज्यांनी माझ्यात इतका विश्वास टाकून मला हे कॅरेक्टर दिलंय. मला असं वाटतं मराठी इंडस्ट्रीमधली प्रत्येक हिरोईन लावणी करायला आणि हे कॅरेक्टर करायला मरत असेल. कारण अप्रतिम कॅरेक्टर. आणि मी कधी विचार सुद्धा नव्हता केला. सुरुवातीला जेव्हा माझी सुरुवात झाली या प्रोजेक्ट बरोबर, मला माहितच नव्हतं की दिलीप काकांसारखे उत्कृष्ट कलाकार आहेत, अशोक समर्थ आहेत, यतीन कारेकर, आणि प्रत्येकांकडून थोडं 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 शिकायला मिळालं. आणि ते थोडं 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 घेऊन इतकं मला आज स्वतः अभिमान वाटतो की मी विटी दांडू ह्या टीम मधून बिलॉंग करते. क्रांतिकारकाचा रोल मी यात केलाय. खूप अभिमान. सुरुवातीला मी असं म्हणजे रिअल लाईफ मध्ये मी असं कधीच केलं नाही. आणि कुठे ना कुठे ऍक्टर असणं सुद्धा मला इतकं फायदेमंद झालंय. कारण इतके सारे शेड्स तुम्हाला शिकायला मिळतात, तुमच्यात मॅच्युरिटी येते. तुम्ही डिसिजन नॉट ॲज मृणाल पण कधी कधी संध्या म्हणून सुद्धा विचार करतात. बरोबर आहे. सो इतके सारे, आणि ही जर्नी थ्रू आउट द फिल्म इतकी अप्रतिम टीम मिळाली आहे. प्रोड्युसर्स छान आहेत, सगळे ऍडजस्टिंग आहे. खूप मला आय फील लकी की विटी दांडू माझ्या पदरात पडला. जसं तू म्हणालीस की एक ग्रेट टीम बरोबर काम करायला मिळालं आणि मगाशी म्हणालीस की लावणी आणि अशा प्रकारची भूमिका करायला मरत असेल, तर ही लावणी करताना काही अनुभव? माझा ऍक्च्युली पहिलाच डान्स परफॉर्मन्स जर तुम्ही बघाल तर ती लावणी. बरं. लावणीमध्ये जे फर्स्ट सेकंड स्टँडर्डमध्ये मी कथ्थक क्लासेस घेतलेले ते थोडेफार इथे थोडे युजफुल झाले.
मला खरंच माहित नव्हतं की मी असलं काय म्हणजे नजाकत आणि ते एक आयब्रो वर करून डोळा मारून ते सगळं काय करू शकेल. मी ऍक्च्युली मुळात थोडी टॉम्बॉयिश आहे. म्हणजे मी जसं बोलते इट्स व्हेरी टॉम्बॉयिश. हे केस मी अडवले कारण कॅरेक्टर डिमांड्स, अदरवाईज मी बॉयकट मध्ये खुश आहे. तर झालं असं की जेव्हा मला कळालं तुला ते लावणी करायची आहे, एकदम लटकत मटकत चालायचंय, ती नजाकतने ती एक आयब्रो वर करून एकदम लाडात येऊन बोलायचं आहे, तर मी म्हटलं सर मला नाही जमायचं हे, आय एम सॉरी. हे मी लिटरली मी पहिले स्क्रिप्ट लुक टेस्टच्या वेळेस घेतली आणि मी परत घरी गेले की सर मी नाही. पण आमचे गणेश सर ही इज रिअली ग्रेट. म्हणजे त्यांनी मला एक पुश दिला. आणि असतं ना की एक पाठिंबा असणं कोणाचं तरी खूप गरजेचं आहे. तर लावणी म्हणजे आमची राहुल सरांनी जी कोरिओग्राफ केली आहे, गीता गोडबोले यांनी माझं कॉस्ट्युम केलंय, अप्रतिम कॉस्ट्युम. म्हणजे मी स्वतःला, आणि जगदीश दादा आणि लीनाताई या दोघांनी माझा हेअर अँड मेकअप केलाय. मला इतकं अभिमान म्हणजे वाटतं की इतके अप्रतिम कलाकार, म्हणजे राईट फ्रॉम मेकअप पासून जी आमची फाईट मास्टर्स जे आहे, जी चेन्नई एक्सप्रेस आणि म्हणा हॅपी न्यू इयरची टीम बरोबर होती काम केलंय. तर मी स्वतःला जेव्हा इनफॅक्ट पहिल्यांदा मी जेव्हा पाहिलं आरशात रेडी होऊन, मी म्हटलं अरे ही मीच आहे. आणि मी जेव्हा माझ्या आईला फोटो पाठवले तर माझी आई म्हणते की राहू दे हे फोटो, आपण पुढे कामात येईल तुला दाखवायला. मी म्हटलं प्लीज आता नको. खूप वेगळा अनुभव घुंगरू घालताना, ते नथ, ती ज्वेलरी, ते गेटअप पूर्ण, ती एक स्टेप कारभारी, आणि सुनिधीने गायली आहे. तर तिला लिपसिंग करणं म्हणजे ऑल्सो यू फील फॉर्च्युनेट इनफ. खूप खूप आवडलं मला. म्हणजे ही जर्नी वॉज फिल्म मी अजून पाहिली नाही टू बी व्हेरी फ्रँक, कारण मला ते बिग पडद्यावर बघायची आणि ज्याचा प्रीमियर होत होता. पण मी म्हटलं की नाही, लेट्स, म्हणजे यु नो आय वॉन्ट टू वॉच इट विथ माय फॅमिली. बरोबर. नक्की एक आणखी महत्त्वाचं विचारायचं आहे ते म्हणजे BMM करता करता तू अभिनयाकडे कशी वळलीस. आणि कारण विटी दांडू हा तुझ्या करिअरमधला एक महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल, तुझ्या बोलण्यावरून जे जाणवत आहे. पण तुझ्या करिअरविषयी काय सांगशील, BMM करता करता अचानक अभिनयाकडे? मला अभिनय या क्षेत्रात पहिल्यापासूनच आवड होती. पहिल्यापासूनच वाटायचं की कुठे ना काय करायला हवं. म्हणजे सिरियल असो, थिएटर पण चालेल. पण मी खूप अशी शाय होती इनिशियली. पण जसं BMM बॅचलर ऑफ मास मीडिया हे एक असं क्षेत्र आहे ज्यात तुम्ही सगळं करू शकतात. म्हणजे तुम्हाला 36 सब्जेक्ट्स असतात. इट्स जस्ट नॉट सायन्स. कधी कधी प्रेशर पण असतो लहान मुलांना की वडिलांकडून की तुम्ही डॉक्टरच व्हा, तुम्ही इंजिनियरच व्हा. पण BMM ही सुद्धा एक अशी फर्म आहे ज्यात तुम्ही ऍक्टिंग करू शकतो, जर्नलिझम करू शकतो, ऍडव्हर्टाइजमेंट करू शकतो, PR करू शकतो, सगळं काही करू शकतो. सेकंड इयर मध्ये असतानाच मला एक कॉल आला आणि मी म्हटलं की देऊया, मे बी इट्स ऑपॉर्च्युनिटी असते जी तुम्ही, संधी जी असते ती सोडायला नाही पाहिजे. तर मी गेले, मी ऑडिशन दिलं आणि त्याच पद्धतीने मला खामोश्या मिळाल्या, जे स्टार प्लसवर होतं. गौरी भोसले हरवली आहे अशी चर्चा प्रत्येकाकडून ऐकून मला खूप बरं वाटायचं. पण त्याच्यानंतर ती सिरियल गाजली, पण काही कारणासाठी ती ऑफर झाली. आणि त्याच्यानंतर अर्जुन केलं, स्टार प्लसचाच शो. कारण स्टार प्लस आणि माझ्यासाठी पूर्ण टीम, म्हणजे माझ्या फर्स्ट प्रोजेक्ट पासून ती लास्ट प्रोजेक्ट पर्यंत पूर्ण टीम टचवून मला इतकी छान मिळाली, इतकी फॅमिली सारखी. ऑर्थोडॉक्स फॅमिली मधून बिलॉंग करत असून सुद्धा माझ्या आईवडिलांनी मला ह्या स्ट्रीम मध्ये पुढे यामुळे जाऊ दिलं कारण सगळे आपलेच लोक आहे, मराठी लोक आहे, आणि मराठी लोकांनी पुढे का नाही जावं. नक्की. आणि आता झीवर सुद्धा तुझी कुमकुम भाग्य सुरू आहे, त्याबद्दल काय सांगशील? हो, एकता कपूर यांची सिरियल आहे कुमकुम भाग्य, ज्यात माझं कॅरेक्टर आहे बुलबुल. खूप 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 लाईव्हली, म्हणजे ती म्हणजे अशी एका ठिकाणी बसूच शकत नाही. खूप छान प्रतिसाद मिळाला प्रेक्षकांकडून, कारण मी खूप मेहनत केली आहे याच्यासाठी. म्हणजे जी मी आहे तीच तुम्ही कॅमेऱ्यासमोर बघू शकाल, सिरियलमध्ये बघू. नक्की. मृणाल, आणखीन एक विचारायचं आहे, तू सिरियलमध्ये काम केलंय, नाटकात काम केलंय, सिनेमामध्ये आता काम केलेलं आहे, तेही मराठी सिनेमामध्ये काम केलेलं आहे. जसं तू म्हणते विटी दांडू एक चांगला एक्सपिरियन्स आहे तुझ्यासाठी. पण आज तू एक अँकर म्हणून आमच्याबरोबर आहेस, प्रेक्षकांना बातम्या सांगितलेल्या आहेस. कसा होता हा एक्सपिरियन्स? अवघड आहे हो. आय सल्यूट यू. खूप अवघड आहे, कारण कॅमेरा समोर कसं असतं की तुम्हाला रिटेक्स देऊ शकतो किंवा इट्स नॉट लाईव्ह. आता मॅम जे करतायत ते लाईव्ह आहे. सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू अँड यू डुईंग अ ग्रेट जॉब. मला सुरुवातीला भीती वाटत होती, कारण फिल्म अशी असते जे तुम्ही एडिट करू शकतात. ही लाईव्ह बातमी देणं म्हणजे इट इज जस्ट वन टेक. तुम्ही बोला आणि इट्स देअर.
तर भीती वाटत होती, पण आता खूप बरं वाटतंय. खूपच छान. तुझ्याबरोबर बोलताना सुद्धा आम्हाला जाणवतं की तू किती लाईव्हली हा सगळा एक्सपिरियन्स घेतलेला आहेस अँकरिंगचा सुद्धा. आणि तुला असं वाटत असेल की काहीतरी गडबड झाली, पण अशी गडबड झाली नाही. आय एम शुअर की लोकांना तुझा हाही परफॉर्मन्स आवडला असेल आणि त्याचबरोबर इथं आलीस आणि आमच्याशी बोललीस, या बातम्या वाचल्यास, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि विटी दांडू आणि तुझ्या पुढच्या करिअरसाठी झी 24 तास कडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.